रसिक होयासे जवळी मर्मबंध सखीचे हे जाणून घ्या रसिक होयासे जवळी व्यासपीठ हे सगळ्यांचे ज्ञानपीठ हे लहान थोरांचे घरकुल हे आपल्या हक्कांचे हातात हात देऊन या सखीच्या प्रेमास दाद देऊया सखीस आपुल्या करूया हॅलो सखी हॅलो सखी हॅलो सखी हॅलो सखी नमस्कार. हॅलो सखीच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नुकतीच होळीचा सण येऊन गेला, सगळा आनंदात साजरा झाला आणि मग बाजूला पडलेल्या ज्या सगळ्या चिंता विवंचना होत्या त्या पुन्हा एकदा खांद्यावर आणि डोक्यावर येऊन बसल्यासारख्या वाटतायत. त्यापैकी आजचा हा विषय लोकसंख्या आणि त्याचे दुष्परिणाम. खरं तर आपण पाहतो आजूबाजूला कितीतरी गर्दी असते. बस, ट्रेन, रिक्षा, टॅक्सीज, अनेक वाहनं, मंदिरं, हॉस्पिटल्स, एवढंच काय तुरुंग सुद्धा अगदी ओतप्रोत माणसांनी भरून वाहत असतात. कुठून येतात ही एवढी माणसं, कुठे जातात हा प्रश्न त्या गर्दीत सापडलेल्या प्रत्येकाला पडलेला असतो. आणि मग याच्यावर उपाय काय असा जो तो शोधत असतो, पण उत्तर सापडत नसतं. असं का होतं? खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्राध्यापक र.धो. कर्वे, रघुनाथ धोंडो कर्वे यांनी 1921 साली मुंबईमध्ये पहिलं बर्थ कंट्रोल क्लिनिक सुरू केलेलं होतं. आपलं तन मन धन कष्ट सारं काही देऊन आयुष्यभर या माणसाने निव्वळ बर्थ कंट्रोलसाठी काम केलेलं होतं. संतती नियमन आणि परिणामी आरोग्य या दोन्ही गोष्टी जशा एकाच नाण्याच्या बाजू आहेत त्या दृष्टिकोनातून खरं तर या चिंतेकडे, या प्रश्नाकडे पाहायला हवं. पण तसं पाहिलं जात नाही, म्हणून आजची परिस्थिती आपल्या समोर आहे. 2% जागा जर भारताची असेल तर त्याच्यावर 18% लोकांचा अधिभार पडतोय. आणि मग हे जर कमी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी उपाय काय आहेत, मुळात दुष्परिणाम कोणते आहेत हेही, आणि मग जर प्रश्न आहेत तर उत्तरही तिथे आहे हेही तितकंच महत्वाचं. नुसतं प्रश्न नसतात, उत्तरं त्या बरोबरीने असतात, फक्त त्यासाठी शोधक नजर लागते. ते समजून घेण्यासाठी आज आपण अशाच एका अभ्यासकाला बोलवलेलं आहे. त्यांचं नाव आहे श्री मदन मोरे. हॅलो सखीमध्ये आपलं मनापासून स्वागत. सिनियर सुपरवायझर म्हणून ते कार्यरत आहेत हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड, हैदराबाद इथं. लोकसंख्या या विषयाची त्यांना आत्मीयतेने कळकळ आहे या विषयाविषयी, आणि म्हणून त्यांनी या विषयाचा अभ्यास केला आणि 21st सेंचुरी गोल्डन एरा नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी बऱ्याच अंशी की लोकसंख्या वाढ, त्याचे दुष्परिणाम आणि त्यावरचे उपाय याविषयी विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे. आजच्या या प्रश्नासाठी आपल्याही मनात खूप प्रश्न खदखदत असतील. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक 24908050 24988050 आणि मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांसाठी एसटीडी कोड आहे 022. कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न, हैदराबाद वरून तुम्ही खास इथे आलात मुंबई दूरदर्शनच्या आजच्या या आमच्या स्टुडिओमध्ये. आपलं स्वागत आहे. हैदराबाद वरून मुंबईला येताना किती गाडी रिकामी होती आणि किती तुमच्यासाठी मार्ग मोकळा होता? गाडी तर ही भरलेलीच असते नेहमीच, तरी पण मी रिझर्वेशन करून आलो. पण बऱ्याच वेळा असं होतं की मला बिना रिझर्वेशनचं सुद्धा यावं लागतं. त्यावेळेस गाडी ही खूप खूप भरलेली असते आणि खूप त्रास होतो. जनरलच्या डब्यामधून सुद्धा यावं लागतं. मग अशा वेळेस खूप प्रॉब्लेम्स होतात. कधी टीसीला बार्गेनिंग करावं लागते वगैरे, अशा गोष्टी घडतात. तर ही लोकसंख्या वाढ ही सगळीकडेच आहे आणि त्याचे दुष्परिणाम हे सगळीकडे जाणवतात. साधारणपणे कॉमन माणसाला तर सगळ्यात जास्त जाणवतात, अशी ही परिस्थिती आहे. तर याविषयी आज आपण म्हणजे स्फोट झाल्यासारखा वाटतो.
एक साधं जर आपण पाहिलं, साधं बाजार म्हणा किंवा अनेक गोष्टी जे दुष्परिणाम, आपला विषय आहे दुष्परिणाम काय जाणवतात, असं एक हा एवढा विस्फोट का झाला? खरं तर 21 सालापासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून याच्यावर 1950 नंतर आणखीन त्याच्यावर अधिकाधिक काम सुरू झालेलं आहे, तरीही एवढी लोकसंख्या का वाढते आणि मग ती जर वाढली आहे तर त्याचे दुष्परिणाम असं काय आहे की आपण जे आहे ते फक्त प्रोपेगंडा करतो. आजपर्यंत जितकं काय केलेलं आहे आपण ते फक्त प्रोपेगंडा केलेला आहे की लोकांनी एक याबद्दल उपाय करावेत आणि लोकांमध्ये जागरूकता. पण लोकांमध्ये जागरूकता काय येत नाही, हे एक लोकांची एक अडचण आहे. ती अडचण अशी आहे की त्यांना वृद्धावस्थेच्या सुरक्षिततेसाठी आपला मुलगा हवा असतो आणि ह्या मुलगा हवा असतो ही संकल्पना ही आजची नाहीये, तर ती 100 वर्षापूर्वीपासूनची आहे, अनादी काळापासूनची आहे. तर 100 वर्षापासूनचे जर आपण टोटल फर्टिलिटी रेट असं एक शास्त्र आहे ह्याच्यामध्ये की साधारण एका स्त्रीला जन्मून आल्या मुलांचे दर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एका परिवारात असणाऱ्या मुलांची संख्या थोडक्यात, कारण प्रत्येक स्त्री मागे एक परिवार असतो भारतामध्ये, त्यामुळं परिवारात असणाऱ्या मुलांची संख्या आपण सरासरी धरू शकतो. तर ती 1971 पर्यंत 6 होती, 5.6 5.8 अशी कायम असायची. तर त्यावेळेस ही संकल्पना होती की आपल्याला कमीत कमी 2 मुलं असायला हवीत असे प्रत्येक फॅमिलीला वाटायचं, किंवा मुलगे म्हणजे थोडक्यात असं करून आता सगळं मैदान भरलेलं आहे. आणि त्यानंतर 1971 नंतर लोकांना जेव्हा याचे दुष्परिणाम जाणवू लागले, खऱ्या अर्थाने महागाई वाढली, सगळं काही झालं आणि खूप खूप परिणाम जेव्हा झाले, तेव्हा लोकांची जी मानसिकता आहे बदलली की कमीत कमी आपल्याला एक मुलगा हवा आहे. पण कमीत कमी एक मुलगा हवा आहे ही मानसिकता, या मानसिकतेने काय होतं की कमीत कमी एक मुलगा हवा आहे या प्रॉब्लेम्समुळे आपण 1 वर राहू शकत नाही, आपल्याला कमीत कमी 2 वर राहावं लागतं. कारण एकतर पहिली मुलगी असू शकते, त्यासाठी मुलगा हवा आहे, किंवा पहिला मुलगा जर असेल तरी सुद्धा त्याला स्टँड बाय एखादं काहीतरी असावं असं म्हणून कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3. आता लोकांची मानसिकता बनलेली आहे की आपण कमीत कमी मुलांवर राहावंही, पण तरी सुद्धा केवळ या मानसिकतामुळे त्यांना एकावर राहता येत नाही, त्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त वरच राहावं लागतं. हे कंपल्शन झालेलं आहे केवळ ह्या रीतीमुळं. आपल्या समाजात जी रीत आहे, आणि ही रीत फक्त भारतामध्येच नाही तर ती एशियन कंट्रीमध्ये, स्पेशली चीनमध्ये सुद्धा ही रीत आहे प्रत्येक परिवारामध्ये. आणि त्यामुळं ही लोकसंख्याचा जो TFR आहे, टोटल फर्टिलिटी रेट म्हणतात, तो 2.6 आज आलेला आहे भारतामध्ये. चीनमध्ये तो 1980 मध्ये 2.6 आलेला होता. तर भारतामध्ये तोच 2.6 यायला हे 40 वर्ष गेली. म्हणजे 70 पासनं दोघांनी सुरू केली होती. 1970च्या दरम्यान चीन आणि भारत दोघांनी एकाच वेळेस सुरुवात केली होती. ते 5.5 परिवारात मुलांची संख्या. तर ती जी संख्या आहे ती आता 10 वर्षातच चीनची 2.6 आली, पण भारताची ती संख्या यायला 40 वर्ष लागली. का तर याला एक वेगळं कारण आहे, सामाजिक परिस्थिती जबाबदार आहे. भारताची सामाजिक परिस्थिती ही अशी आहे की आपल्यामध्ये लोकशाही आहे, आणि चीनची सामाजिक परिस्थिती अशी आहे की चीनमध्ये लोकशाही नाही. त्यामुळे त्यांनी वेगळे उपाय आरंभले, दडपशाही किंवा म्हणजे लोकांना त्रास देण्याचे कायदा करायचे, आणि वेगवेगळ्या कायद्यांचं उल्लंघन करून सुद्धा नवीन कायदे त्यांनी तयार केले. अशा प्रकारचे दडपशाहीने त्यांनी करून ते तयार केले. मला असं म्हणायचंय की जेव्हा 1950 नंतर कुटुंब नियोजन आणि आरोग्य याचा एकमेकांशी संबंध साधून पंचवार्षिक योजनांना सुरुवात झाली, ह्या कुटुंब नियोजनाचे हे कार्यक्रम तेवढे म्हणावे तेवढे यशस्वी झाले नाहीत, असं का? एक कारण तुम्ही सांगितलं, मुलगा हवा म्हणून सतत प्रयत्न होत राहिले, किंवा आतापर्यंत गर्भपात, मुलगा जर नसेल तर सोनोग्राफी मध्ये करून गर्भपात करणं इथपर्यंतच्या गोष्टी. हे जे फिमेल फेटिसाइड जी आज जी जास्तीत जास्त दर्शनास येत आहे, तीच इंडिकेट करते की आपल्याला मुलगा हवा आहे किती. कळलं. दुसरी आणखीन कारण कोणती? आणखीन कारण माझ्या मते तर एवढं एकच कारण सगळ्यात महत्वाचं आहे. कारण तशी दिली जातात दुसरी, की गरिबी हे सुद्धा लोकसंख्या वाढीचं कारण दिलं जातं. कारण गरीब जे लोक जितके जास्तीत जास्त गरीब आहेत, म्हणजे एक्स्ट्रीम पॉवर्टी ज्याला आपण म्हणतो, जिथं चाइल्ड लेबर ही संज्ञा आहे, म्हणजे चाइल्ड लेबर साठी लोक मुलांना जन्म घालतात. का तर ते इतके गरीब असतात की त्यांना
त्यांच्यावर अवलंबून राहायचं असतं. म्हणजे खायला तोंड वाढली का त्याच तोंडानं कामाला लावून पैसा हा, पैसा मिळवण्याचा तो मिळवायचा एक धंदा. मग ते आपल्या लहान मुलाला 2 वर्षापासून सुद्धा भीक मागायला उभे करू शकतात. म्हणजे एक त्याचबरोबर- अज्ञान झालं या गोष्टीतलं, हे एक पण अज्ञान हे झालं. त्यांचं एक दुष्टचक्र आहे. हम्म. केवळ हे अज्ञानच म्हणू शकत नाही, का तर त्यांना पैसा पण नाही ना, मग ते शिक्षण कसे घेणार. तर ह्या दुष्टचक्रात हे जे गरीब लोक आहेत हे फसलेले आहेत, आणि ह्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी त्यांची एक उपाययोजना करणं ही अत्यंत आवश्यक आहे. ती वेगळी उपाययोजना कोणती? ती उपाययोजना जी आहे ती माझ्या वन चाइल्ड फॅमिली प्लॅनिंग साठी म्हणून मी ह्या प्रोग्राम मी दिला आहे की भारतामध्ये कशा प्रकारचे वन चाइल्ड फॅमिली प्लॅनिंग असावं. तर त्यासाठी एक उपाययोजना मी 11 पॉइंट प्लॅनिंग असं तयार केलेलं आहे. त्या प्लॅनिंग मध्ये एक पॉइंट मी असा मांडलेला आहे की जे सगळ्यात जास्त गरीब आहेत, एकदम एक्स्ट्रीम बिलो पॉवर्टी लाईन, त्या लोकांसाठी एकच भाषा फक्त आहे की त्यांना फक्त एकच भाषा समजते की भुकेची भाषा. म्हणजे त्यांना जर तुम्ही रेशन दिलं आणि त्यांना जर तुम्ही सांगितलं की एका पत्त्यावर तुम्ही राहा, तर ते एका पत्त्यावर सुद्धा राहायला तयार होतील, का तर त्यांची भूक भागते त्यामुळे. कारण ह्या भुकेपोटीच ते जास्तीत जास्त मुलांना जन्म देत आहेत. हा एक म्हणून- पर्याय झाला. हा, आणि यासाठी मी वेगळं असं काही सुचवत नाही, पण सरकारची एक योजना आहे की NREGS, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. तर या योजनेला जसंच्या तसं जर आपण यामध्ये जर ट्रान्सफर केलं, मी वेगळं सुचवत नाही, काय वेगळं बजेटची यासाठी आवश्यकता नाही, पण NREGS या स्कीम मध्ये सरकार जे लोकांना देत आहे रूरल एम्प्लॉयमेंटसाठी, ते पैसे जसे तसे त्या पैसे देण्याच्या ऐवजी त्यांनी रेशन द्यावं, आणि त्या लोकांकडून जे आपण एम्प्लॉयमेंट अपेक्षित करतो त्या एम्प्लॉयमेंटच्या ऐवजी त्यांना एक अपत्यावर राहा म्हणून सांगावं. पण तुम्हाला याची गॅरंटी आहे की असं लोकांना रेशन दिल्यानंतर किंवा रोजचं जेवण दिल्यानंतर ती सगळी माणसं एका अपत्यावर थांबतील, याची गॅरंटी कोण देऊ शकतं? तर हा कार्यक्रम आपण, मला असं वाटतं लहान मुलांसाठी बालक जे 2 वर्षापर्यंत बालमृत्यूचं प्रमाण घटणं हा एक उपाय झाला, किंवा मुलींचं शिक्षण 12वी पर्यंत करण्याचे जे काही सरकारी अनेक उपाय आहेत, आपण त्या उपायांकडे घेऊया. पण तत्पूर्वी नंदकुमारी यांचा पुणे इथून फोन आहे. बोला. नमस्कार. हा सर, नमस्कार. नमस्कार. हा, मोरे साहेबांना धन्यवाद. मोरे साहेब, माझा प्रश्न असा होता की आजच्या काळामध्ये देशावरती गरिबीचा बोध फार आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, नाही अन्नाचं उत्पन्न कमी आहे. बरोबर. तर त्याचे आपण लोकसंख्या ही आटोक्यात ठेवतो हे बरोबर आहे, परंतु कालांतराने आपला देश दुबळा नाही होणार? 2 ऐवजी 3 मुलं नसावेत का? बर. त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याकडे जागा कमी आहे, आपल्याकडे बेकारी आहे, आपल्याकडे अनेक समस्या आहेत, तर 2 ऐवजी 3 मुलं असली तर कुठे बिघडलं, अशा अर्थाने. मला एक हवंय की जेव्हा केव्हा लोकसंख्येचे अभ्यासक म्हणा, आजची जी परिस्थिती आहे ते आपल्या घरातलं मूल काय किंवा शेजारच्या घरातलं मूल काय किंवा एक लहान मूल असा जर विचार केला तर प्रत्येकाला शिक्षण, आरोग्य, पुढे नोकरी किंवा ज्या काही गोष्टी आहेत अर्थार्जनाच्या दृष्टिकोनातून राहायला छप्पर. आज मारामारी होतीये किंवा आज जे काही दंगे धोपे होतात ते खूपदा या गोष्टींची त्यांचा वानवा प्रश्न- म्हणून. त्यांचा प्रश्न असा आहे की 2च्या ऐवजी 3 मुलं असली तर बिघडलं कुठे, बिघडलं कुठं? हा, अशा अर्थाने की असावीत का? आता ही मुलं जास्त कोणाला असावीत आणि कोणाला नसावीत याचे काही निकष आहेत का? नाही, असं असू शकत नाही ना. प्रत्येकाची इच्छेचा प्रश्न येतो, कोणाला असावी कोणाला नसावी, आपण हे असं सांगू शकत नाही. तर डेमोक्रेसी आहे, प्रत्येकाचा इच्छेचा प्रश्न आहे. पण असं आहे ना, जर जास्त असेल तर निश्चितच तो प्रॉब्लेम आहे. आता 2.6 आहे म्हणजे 2.5. ठीक आहे, आत्ता जी लोकसंख्या आहे ती 120 करोड. यासाठी एक गोष्ट आहे लोकसंख्या शास्त्रामध्ये, आणि ती आहे ऑप्टिमम पॉप्युलेशन. तर एखाद्या भूमीवरचं लोकसंख्या किती असायला पाहिजे एखाद्या भूमीवर, तर हे डिफाईन करणारी गोष्ट आहे ती ऑप्टिमम पॉप्युलेशन. तर असं ऑप्टिमम पॉप्युलेशन चीनच्या एका शास्त्रज्ञांनी, सर बेनवेन म्हणून, त्यांनी निश्चित केलं होतं चीनसाठी, आणि ते होतं 800 करोड, 80 करोड म्हणजे 800 मिलियन. आता 80 करोड पॉप्युलेशन हे त्यांनी 1957 मध्ये जेव्हा निश्चित केलं चीनसाठी की यापेक्षा 80 करोडपेक्षा चीननी वाढायला नाही पाहिजे, तेव्हाच खरं चीन गव्हर्नमेंटनी हा निर्णय घेतला की आपण 80 करोडपेक्षा जास्त जायला नाही पाहिजे, आणि त्यासाठी वन चाइल्ड फॅमिली प्लॅनिंग हे आवश्यक आहे.
बरोबर. तसं हा, भारतासाठी तसं- किती आवश्यक आहे तसं भारतासाठी हा एक किती मोठा आवश्यक प्रश्नचिन्ह आहे आणि याच्यामध्ये हा. राजकारण्यांचा सुद्धा नाही. किती भाग आहे याकडे आपण येऊया. ही चर्चा तसं बघायला गेलं तर थोडेसे वादविवाद असतील किंवा प्रत्येकाची एक वेगवेगळी मतं असू शकतील, याकडे आपण येणार आहोत. पण तत्पूर्वी आपण घेतोय छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. लोकसंख्या आणि त्याचे दुष्परिणाम हा आपला आजचा खास असा विषय आहे. आपल्याला मार्गदर्शन करतात श्री मदन मोरे. दर मिनिटाला भारतामध्ये 51 मुलं जन्म घेतात असं आपल्याला माहिती कळते. ही किती खरोखर भयानक स्थिती आहे हेही आपण समजून घ्यायला हवंय. या ठिकाणी लॅपटॉपवर तुम्ही काही माहिती आणलेली आहे, त्याकडे आपण जाऊ. पण तत्पूर्वी आत्माराम यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. आत्माराम साबळे ठाणे. बोला बोला. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. सलग प्रश्न हॅलो. पूर्ण करा. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. आपलं जे लोकवाढीचं प्रमाण आहे. हॅलो. हा, तुम्ही सलग प्रश्न आपलं जे पूर्ण करा. लोकवाढीचं प्रमाण आहे हा, ते राजकीय संबंधित आहे आणि धार्मिक संबंधित आहे. हे राजकीय संबंधित आणि धार्मिक संबंधित आहे बरोबर आणि मतांच्या भोवती सगळं लोकवाढीचं प्रमाण आहे. बरोबर. कोणाला काही पडली नाही राजकारण्यांना. ओके. नाही. प्रश्न त्यांचा चांगला आहे, पण हो. तत्पूर्वी आपण याच्याकडे नाही, येऊया. प्रश्नाचं उत्तर मी हम्म, देतो पहिल्यांदा. हम्म, मला असं म्हणायचंय की आपण सामान्य लोक बऱ्याच वेळा राजकारण्यांना या बाबतीत दोषी ठरवतो, पण ही वस्तुस्थिती नाहीये. राजकारणी लोक किंवा जे काही सत्तेवर आहेत ते निर्णय कसे घेतात, तर त्यांच्यासाठी निर्णय घेण्यासाठी, पॉलिसी मेकिंगसाठी जे लोकसंख्या शास्त्रामध्ये जे विषयात जे अभ्यासक आहेत लोकसंख्या शास्त्राचे, ते त्यांना पॉलिसी तयार करण्यासाठी मार्गदर्शन करतात. तर त्यांचे निर्णय असे आहेत की ते कारण सांगतात की बाबा हे तुमची गरिबी इतकी आहे, गरिबी निर्मूलन करा. त्यानंतर अशिक्षा इतकी आहे तर अशिक्षेचं निर्मूलन करा. बालमजूर इतके आहेत किंवा बाल मृत्यूचं प्रमाण इतकं आहे, आणि ही लोकसंख्या वाढीची कारणं म्हणून सांगितली गेलेली आहेत आतापर्यंत. आणि त्या कारणांना कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटने खूप प्रयत्न केलेत आणि ते प्रयत्न पूर्णपणे सक्सेसफुल आहेत माझ्या दृष्टिकोनात. मी ते तुम्हाला चार्ट दाखवतो की गव्हर्नमेंटचे हे प्रयत्न पूर्णपणे सक्सेसफुल आहेत, पण तरी सुद्धा ही वाढत जाते, गरिबी वाढत जाते आणि त्यानंतर अशिक्षा वाढत जाते. तर हे सगळे गरिबी, अशिक्षा किंवा बालमृत्यूचं प्रमाण ही लोकसंख्या वाढीची कारणे नसून, ह्यांनी कारण म्हणून सांगितले पण प्रत्यक्षात ती कारणे नसून त्याचा परिणाम आहे लोकसंख्या वाढीचा. हे ऍक्च्युली सत्य आहे. बरोबर आहे. पण त्या प्रत्येकावर, कारण आता जन्मदर कमी आपण झाला. आपल्याला म्हणजे हे कारणच मूळ कारण काय आहे हेच गव्हर्नमेंटला प्रतिपादित केलं गेलं नाही, पण त्यामुळे पॉलिसी ह्या सुद्धा त्याचवर बनल्या ना. मला असं वाटतं की मृत्यू दर हा जो होता की बालमृत्यूंचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे मुलं जास्त व्हायची. आज इतक्या तऱ्हेच्या लसी म्हणा, इतक्या तऱ्हेची औषधं तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक शासनाचे कार्यक्रम आहेत. बालमृत्यूचं प्रमाण आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, पण जो मृत्यू दर आहे, कारण त्याच वेळेला वृद्धांच्या समस्या, कारण वृद्धांची जी आयुर्मर्यादा आहे ती सुद्धा वाढली आहे. बालमृत्यूचं प्रमाण अशा वेळेला 1 ते 5 वर्षाच्या मुलांचं प्रमाण हे भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे. हो, पण ते कमी होतंय असं आपण म्हणू नाही शकत की आजही तेवढंच बालमृत्यूचं प्रमाण आहे असं आपण नाही म्हणू शकत. भारत वावळ यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. बोला. माझा प्रश्न असा आहे की आपल्या सध्याच्या सामाजिक व्यवस्थेत आपल्याला कुळाचा वारसा किंवा वंशाचा दिवा म्हणून कुटुंबात मुलगा असणे ही आवश्यक बाब मानली जाते, परंतु 1, 2, 3 मुली झाल्यावर मुलाची अपेक्षा ठेवणं हे लोकसंख्या वाढीस कारणीभूत ठरत नाही का? याच्यावर आपण काय टाकाल? धन्यवाद. हे अगदी बरोबर आहे. अधिक हाव.
नाही, मुलगा ही वंशाचा दिवा म्हणून जी परिस्थिती आहे ती सामान्य लोकांमध्ये नाहीये, पण वृद्धावस्थेची आवश्यकता, वृद्धावस्थेची सुरक्षितता हे आपण मुलामध्ये पाहत असतो. ही मात्र प्रत्येक व्यक्तीची आवश्यकता आहे, कारण वंशाचा दिवा होण्यासाठी आपण काय मोठे जागीरदार नाही की कॉमन लोकांना वंशाच्या दिवाची एवढी आवश्यकता नसते. कॉमन लोकांचं नाव कुठं असतं या जगामध्ये? मोठमोठ्या लोकांच्या राजवंश म्हणजे चालत राहतात, त्यांना स्वतःच्या नावाची आवश्यकता असते, पण कॉमन लोकांना त्याची आवश्यकता नसते. कॉमन लोकांना फक्त एवढीच गोष्ट असते की त्यांच्या वृद्धावस्थेची सुरक्षितता असावी आणि त्यासाठी मुलगा हवा असतो. तर मला काय म्हणायचंय की वृद्धावस्थेच्या सुरक्षिततेच्या आधारावर जर आपण एक अपत्य परिवार योजना जर तयार केली राष्ट्रीय स्तरावर आणि ती जर लागू केली तर निश्चितपणे 80% लोक या देशामध्ये एक अपत्य परिवारावर राहतील आणि त्यांना ते हे मानून घेतील की अशा योजनेमध्ये जर आपली वृद्धावस्था जर सुरक्षित होत असेल तर आपण एक अपत्यावर राहायला काहीच हरकत नाही, अशी मानसिकता लोकांची तयार होईल त्यातून. पण हे सगळं गव्हर्नमेंटने करायचं असं तुमचं म्हणणं आहे? नाही, हे तर माणसाला, माणूस आहे तो प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, विचार करणारा हा माणूस आहे, त्याच्यापाशी शिक्षण आहे, त्याच्यापाशी अनेक गोष्टी, आज अनेक संशोधनाने त्याने आपलं माणूस पण सिद्ध केलेलं आहे. असं असताना जो भारतावर किंवा जो भूमीवर भार होतोय आणि ज्याच्यामुळे एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्स तयार होतात, शिक्षणाने माणूस ह्या स्वतः गोष्टी करू शकत नाही का, असं मला एक म्हणायचं आहे. आणि शिक्षणामुळे- जर हो, हो, हो. तळागाळापर्यंत ह्या अगदी गोष्टी बरोबर. जायला हव्या असतील तर एनजीओ, सामाजिक संस्था म्हणा किंवा अनेक राजकारण्यांचा जो त्यांनी उल्लेख केला त्याच्या मागे असं की ज्याला तुम्ही वोट बँक म्हणता, अशा दृष्टिकोनातून ही माणसं तळागाळापर्यंत तो कार्यक्रम पोहोचू देत नाही. कायम त्या मंडळींना अज्ञानात ठेवतात, जेणेकरून त्यांची लक्षणीय संख्या वाढेल आणि जी निवडणुकीसाठी उपयोगी पडेल. अशा दृष्टिकोनात अशा तऱ्हेचा त्यांचा आक्षेप होता. दुसरं नाही, धार्मिक हे कारण चुकीचं आहे. त्यांनी दिलं. हा आक्षेप जो आहे हा चुकीचा आहे, तसा उद्देश नाहीये. कारण आपण अशिक्षा जी आहे 1951 मध्ये 81% अशिक्षा होती भारतामध्ये. ठीक आहे, तीच अशिक्षा कमी करत करत आज 25% आलेली आहे. पण 25% अशिक्षा येऊन सुद्धा 1951 मध्ये, मी तुम्हाला हे दाखवतो डायग्राम, अशिक्षती. पण याच्यामध्ये हे पहा, शिकलेल्या माणसांची म्हणजे शहरी आणि 81% ग्रामीण, ही अशिक्षा होती हम्म, पूर्ण भारतामध्ये आणि ती अशिक्षा 25% पर्यंत आली. ठीक आहे, पण तरी सुद्धा अशिक्षित लोकांची संख्या ही वाढत आहे. पूर्वी 29 करोड अशिक्षित लोक होते, त्यानंतर ते 33 झाले, 35 झाले, 38 झाले, 40 झाले. ही वाढ कशामुळे आहे तर ही लोकसंख्येमुळे वाढ आहे. मग याच्यावर उपाय काय असं मला एक हवंय. त्या उपायांकडे आपण येऊया. तत्पूर्वी दिलीप आंबळे यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. बोला. नमस्कार. हॅलो, मी दिलीप अंबाडे बोलतो भाईंदरवरून. बोला. आजचा विषय चांगला आहे तुमचा. म्हणजे सगळ्यात मोठी जर डोक्याची कटकट असेल इंडियाची, भारताची ती सगळी लोकसंख्या आहे. तर याच्या बाबतीत सरकार काय करतं? म्हणजे माझं एक असं विचार करतो की नो चाइल्ड फॅमिलीला प्रमोट करून काही लोकसंख्या कमी करता येणार. नो चाइल्ड फॅमिलीला म्हणजे ज्यांचं 60 इयर्स झालं, त्यांना मुलं नाहीत आणि त्यांनी ऑप्शनली मुलं नाही घेतली, त्यांना 60 वर्षाच्या नंतर सगळी सुविधा भारतात सरकारतर्फे पोहोचवून, किंवा दुसरं म्हणजे ज्यांना एक मुलं आहे त्यांना टॅक्स नाही, ज्यांना 2 मुलं आहेत त्यांना 30% आहेत, त्यांना 3 मुलं आहेत त्यांना 40% आहेत. असं गॅसच्या दरात पण अशा तरीकेने, म्हणजे अशा रीतीने काय पॉलिसी वगैरे काय गव्हर्नमेंटची आहे का? म्हणजे असं करू शकतं काय लोकसंख्या कमी करण्यासाठी? आमिष दाखवून त्यांनी चांगले सांगितलं, ज्यांनी मूल होऊच द्यायचं नाही असं जेव्हा ठरवलं तेव्हा गव्हर्नमेंटकडून त्यांना काही स्पेशल फॅसिलिटी, ज्यांना एक मूल, ज्यांनी एका मुलावर जी कुटुंब थांबलेली आहेत त्यांच्यासाठी चांगल्या, जरा आणखीन चांगल्या सुविधा, अशा सुविधा जर गव्हर्नमेंटकडून आल्या तर लोकसंख्येला आळा बसेल. ज्याला 3 मुलं आहेत त्याला सगळ्या तऱ्हेच्या फॅसिलिटीज बंद. मी म्हणतो आता तुम्ही 3 मुलं आहेत त्यांना फॅसिलिटीज बंद, ही जी गोष्ट आहे ना ही निगेटिव्ह गोष्ट आहे. आपण निगेटिव्ह गोष्टनी जाण्याची आवश्यकता नाही, पण एका मुलासाठी प्रोत्साहन द्यावं ही जी गोष्ट त्यांनी बोललेली आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि त्या अनुषंगानेच मी हे पुस्तक लिहिलेलं आहे की 1 चाइल्ड फॅमिली प्लॅनिंग, हे त्यामध्ये मी दिलेलं आहे. तर 1 चाइल्ड फॅमिली प्लॅनिंग जर हे आपण अंमलात आणलं तर हे 1 चाइल्ड फॅमिली प्लॅनिंग आहे हे याच धर्तीवर अवलंबून आहे की
एक अपत्य परिवार असणाऱ्या लोकांना वृद्धावस्थेच्या सुरक्षिततेची आवश्यकता असते आणि ती जर वृद्धावस्थेच्या सुरक्षितता जर आपण प्रोव्हाइड केली गेली तर जास्तीत जास्त लोक ह्या देशामध्ये, माझा अंदाज असा आहे की 80% लोक या देशामध्ये एक अपत्य परिवारावर राहतील आणि आपला देश हा चीनपेक्षा सुद्धा जास्त श्रेष्ठ देश असं मानला जाईल या जगामध्ये. जगाने जगज्जेता व्हावं हे निव्वळ चीनकडे पाहून असं कोणालाच वाटणार नाही. पुढे जावं हा त्यामागचा, म्हणजे चीन हा आदर्श असावा असं नाही. नाही, मला असं म्हणायचं, स्त्री शिक्षण आपल्याकडे पूर्वापार आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं हे शिक्षणामुळे मिळालं. शिक्षण याचा अर्थ की प्रत्येकाला आपल्या स्वातंत्र्याची जाणीव होणं आणि आपलं माणूस पण म्हणून जाणीव होणं, अशा दृष्टीने स्वातंत्र्य मी म्हणते. आणि अशा दृष्टीने शिक्षण, स्त्री शिक्षणावर भर दिला. जर मुलींचं लग्नाचं वय वाढवलं ते 21 केलं, 21 वयाची मुलगी झाल्याशिवाय तिचं लग्न करायचं नाही असं जर ठरवलं तर लोकसंख्या कमी होऊ शकते का? स्त्री शिक्षणावर भर दिला नाही असं आजपर्यंत झालंय का या देशामध्ये?